तर ते रोग आणि किडींसाठी सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. तर त्याच्यामुळे जे योग्य खत व्यवस्थापन आहे कपाशीमध्ये उत्पादन करण्यासाठी, तर ते खूप महत्त्वाचं आहे आणि ते योग्य प्रमाणे अंमलात आणावे. तर आता आपण जे कपाशीमध्ये येणारे जे रोग आहे, ते कसे ओळखायचे आणि त्याचं एकात्मिक व्यवस्थापन कसं करायचं, त्याबद्दल बघू आपण. तर कपाशी हे जे पीक आहे ते जवळपास 6 महिने 5 ते 6 महिने आपल्याला शेतामध्ये असतात आणि अशा वेळेस अ, बरेच जे रोग आहेत म्हणजे ज्यामध्ये बुरशीजन्य आहे, विषाणूजन्य आहे, जीवाणूजन्य असे बरेच रोग वेगवेगळ्या स्टेजला येतात, पिकाच्या अवस्थेमध्ये येतात आणि त्यामुळे झाडांची जी वाढ आहे म्हणजे जी निरोगी वाढ आहे ती वाढ होत नाही. झाडं खुंटतात, पिवळे पडतात, गळतात. बोंडांचा सुद्धा जी क्वालिटी आहे जी ती सुद्धा बाधित होते आणि झाडे कमजोर होतात. तसेच जे पॉप्युलेशन आहे झाडांची ते सुद्धा कमी होतं, जी आपण मेंटेन केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये जी गुणवत्ता आहे कपाशीची म्हणजे झाड जे निरोगी नसल्यामुळे बाधित झाल्यामुळे किंवा संसर्ग झाल्यामुळे जी गुणवत्ता आहे कपाशीची ती सुद्धा बाधित होते आणि त्याच्यामुळे आपल्याला उत्पादनात घट येते. तर त्याच्यामुळे रोगांचं व्यवस्थापन सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. तर याच्यामध्ये आपण सुरुवातीला जे रोग आहेत कपाशीवर म्हणजे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये येणारे, नंतर वाढीच्या अवस्थेमध्ये, मध्यम जी अवस्था आहे पिकाची त्यावेळेस आणि शेवटच्या अवस्थेमध्ये. तर अशा प्रकारे आपण त्याचं जे रोग आहे, कुठले रोग येतात, ते कसे ओळखायचे आणि त्याचं व्यवस्थापन ते आपण बघू. तर कपाशीवर सुरुवातीच्या अवस्थेमध्ये म्हणजे पेरणी झाल्यानंतर आपण 2 ते 3 आठवड्यामध्ये किंवा 1 महिन्यापर्यंत आपल्याला सुरुवातीला मूळ कुजवे आणि मर रोग हे 2 रोग आपल्याला प्रामुख्याने दिसतात. तर हे जे रोग याच्यासाठी जे नावाप्रमाणे आपण बघू मूळ कुजवे म्हणजे जे मूळ आहेत रोपाचे, ते आपल्याला कुजलेले दिसतात. कारण की याचा जो संसर्ग होतो काही बुरशींचा, त्याच्यामध्ये 3-4 प्रकारच्या बुरशी आहेत. तर ह्या बुरशीमुळे प्रादुर्भाव झाल्यामुळे जे आपल्याला मूळ आहे ते कुजतं आणि अशी जी रोपं आहेत, ती रोपं सडतात आणि अशी रोपं ती त्याच्यामुळे बाधित झाल्यामुळे ती अ, मरतात. तर अशामुळे आपल्याला जे सुरुवातीची जी अवस्था आहे, तर त्यावेळेस आपल्याला त्याच्या रोपांचं जे प्रमाण कमी होतं आणि बुरशी जे रोप आहे ते मरतात. तर असं जर आपल्याला दिसलं तर ते समजायचं की हा मूळ कुजव्या रोग आहे. म्हणजे नामाप्रमाणे एकदम सोपं आहे. तसेच जे आपल्या जमिनीलगतचा जो भाग आहे, बुंदा आहे, तो सुद्धा आपल्याला कधी-कधी कोलमडल्याचा दिसतो. त्याच्यावर आपल्याला जे कधी बुरशीचे जे वाढ आहे, पांढऱ्या रंगाची वाढ ती सुद्धा दिसते किंवा एक मोहरीच्या रंगाचा करड्या कलरचा तांबड्या रंगाचे सुद्धा काही बॉडीज आहे म्हणजे त्याचे जे अवशेष आहेत ते सुद्धा आपल्याला दिसू शकतात. पण बऱ्याचदा दिसत नाही. पण तिथे आपल्याला ती बाधा झाल्याचं आपल्याला लगेच ओळखू येतं. तर मागच्या काही वर्षात काय झालं, की काही भागामध्ये जिथे कोरडवाहू भाग आहे, तिथे एक मायक्रोफॉर्म नावाची जी बुरशी आहे, तर तिचा सुद्धा प्रादुर्भाव आपल्याला थोडासा अधिक दिसून आलेला आहे. तर हा जो प्रादुर्भाव जेव्हा म्हणजे पाऊस पडलेला आहे आणि त्याच्यानंतर काही गॅप पडलेली आहे काही दिवसांची. तर त्यावेळेस याचा आपल्याला प्रादुर्भाव जास्त दिसून येतो. तर हा एक सुरुवातीचा रोग आहे. तर याचं मॅनेजमेंट आपण शेवटी बघू. तर सुरुवातीला जे रोग आहेत, तर ते आपण रोगाबद्दल माहिती घेऊ आणि जे व्यवस्थापन आहे, म्हणजे प्रत्येक टप्प्यावारी ते कसं करायचं ते आपण शेवटी बघू. तर हा एक मूळकुजव्या रोग आहे. नंतर दुसरा जो आहे मर रोग. तर मर रोग हा सुद्धा एक महत्त्वाचा रोग आहे आणि हा कपाशीच नाही तर दुसरे सुद्धा जे पीक आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा येतो. त्याच्यामध्ये तूर आहे, आपली चणा आहे, सोयाबीन आहे, इथे सुद्धा हा रोग येतो. तर यामध्ये हा रोग कसा ओळखायचा? याच्यामध्ये आपण बघू की ज्या क्षेत्रामध्ये लागवड झालेली आहे, तर सुरुवातीच्या अवस्थेमध्ये अशी जी रोपे आहेत, जे संसर्ग झालेला आहे, ती पिवळी होतात आणि त्यांची वाढ खुंटते. ती कोमेजतात आणि अशी जी बाधित झालेली रोपे आहे, म्हणजे ते शेतामध्ये असं स्कॅटर्ड दिसलं म्हणजे मध्ये-मध्ये जिथे संसर्ग झाला त्या भागात दिसेल आणि अशी जी रोपे बाधित झालेली संसर्ग झालेली रोपे जर आपण ती चिरली, तर आतला जो भाग आहे म्हणजे अन्नद्रव्य आणि पाणी वाहून नेणाऱ्या ज्या पेशी आहेत, तर मधला जो भाग आहे, ते भागात आपल्याला तांबडा आणि काळपट झालेले दिसतात. म्हणजे त्या पेशी आहेत त्या खराब होतात आणि जे अन्नद्रव्य आणि पाणी जे आहे ते बाधित झाल्यामुळे ते झाड त्याची वाढ खुंटते. तर असे सुद्धा आपल्याला लक्षण दिसतात. तसेच जे काही सूत्रकृमी आहेत, जे मुळांवर येतात कपाशीच्या, त्याच्यामुळे प्रादुर्भावामुळे सुद्धा त्याला जखम झाल्यामुळे त्याचा ह्या बुरशीचा सुद्धा प्रादुर्भाव वाढतो. तर ह्या जे 2 रोग आहेत सुरुवातीला,
मर रोग आणि मूळ कुजव्या, ह्या रोग सुरुवातीला येतात. याचं व्यवस्थापन आपण जर व्यवस्थित करायचं त्याच्यासाठी बीज उपचार पद्धती खूप महत्वाची आहे. ते आपण शेवटी बघू कसे बीज उपचार करायचा आहे. कारण की आता बऱ्याच भागामध्ये अजून पेरणी व्हायची आहे. त्याच्यामुळे सीड ट्रीटमेंट म्हणजे बीज उपचार खूप महत्वाचा आहे. कसा करायचा आणि कुठले त्याच्यासाठी घटक आहेत बीज उपचारासाठी ते आपण बघू. तर हे जे 2 रोग आहेत सुरुवातीला आपण ते बघितले ते कपाशीवर जे येतात आपल्या भागामध्ये. नंतर आहे सूत्रकृमी. तर सूत्रकृमी सुद्धा खूप म्हणजे ज्या भागामध्ये ड्रिप इरिगेशन आहे म्हणजे ठिबक सिंचन, तर त्या भागामध्ये आपल्याला साधारणतः याचा प्रादुर्भाव जास्त आढळतो कपाशीवर. तर हा जो रोग आहे हा मातीमध्ये जे परजीवी सूत्रकृमी आहे म्हणजे वनस्पती अ, अ, जन्य जे आहे ते सूत्रकृमी विशेषतः त्याच्यामध्ये मेलोडोगायनी आणि रोटायलेंचस अशा 2 प्रकारच्या सूत्रकृमी आहे कपाशीवर. तर अशा सूत्रकृमी ड्रिप इरिगेशन जे भाग आहेत त्या भागामध्ये आपल्याला याचा प्रादुर्भाव आढळतो. तर अशी जी बाधित रोपे आहेत ती आपल्याला पिवळसर दिसतात आणि त्याची वाढ खुंटते. तसेच उन्हामध्ये सुद्धा याचे जे पाणी आहेत ते मलूल होतात आणि ज्या क्षेत्रात याचा संसर्ग असेल ज्या मातीमध्ये, तर त्या मातीमध्ये जर व्यवस्थापन केलं नाही तर अशी जी फील्ड आहेत किंवा शेती क्षेत्र आहे तिथे आपल्याला अशी जी वाढ आहे ती अशी खुंटलेल्या आणि ठिगळाप्रमाणे ते क्षेत्र आपल्याला दिसतं आणि अशी क्षेत्र ते दरवर्षी त्याचा संसर्ग आणि त्याची संख्या वाढल्यामुळे वाढत जाते. तर अशा प्रकारे आपल्याला त्याचं लक्षणे शेतात दिसू शकतं. तसेच असे जे रोपांना जर आपण बघितलं त्याचं निरीक्षण केलं तर त्याच्या मुळावरून आपल्याला गाठी दिसतात किंवा भुरकट ते काळ्या रंगाचे ठिपके सुद्धा दिसू शकतात. तर हा जो प्रादुर्भाव ह्या सूत्रकृमीने आपल्याला दिसतो. नंतर आहे आपण वाढीच्या अवस्थेमध्ये म्हणजे जेव्हा आता पीक वाढीच्या अवस्थेमध्ये म्हणजे झालेलं आहे 40-50 दिवसानंतर 60 दिवसानंतर, तर अशा वेळेस आपल्याला पानावर काही ठिपके दिसतात. याच्यामध्ये प्रामुख्याने बुरशीजन्य ठिपके आहेत आणि त्याच्यामुळे त्याचं ते मॅनेजमेंट आहे ते खूप महत्वाचं आहे या अवस्थेमध्ये. तर सुरुवातीला काही जीवाणूजन्य ठिपके सुद्धा दिसतात, पण आपल्या भागामध्ये हा तेवढा म्हणजे मोठ्या प्रमाणात येत नाही. पण जसं दक्षिण भारतामध्ये आहे काही जाती आहेत. बार्बाडेन्स नावाची एक जात आहे कपाशीची. तर त्याच्यावर हा मोठ्या प्रमाणात आढळतो. तर आपल्या भागामध्ये हा तेवढा नाहीये, पण तरी आपल्याला ऑगस्टच्या नंतर आपल्याला याचा थोडासा प्रादुर्भाव दिसतो. तर हे याचं सुद्धा नियंत्रण आपण सीड ट्रीटमेंट केलं तर व्यवस्थित होतं. तर याच्यामध्ये 3 ते 4 अवस्था आहे म्हणजे हा कसा ओळखायचा? हा खूप सोपा ओळखायला. म्हणजे जवळपास ऑगस्टच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यानंतर आपल्याला पानावर जे आहे, पानावर असे तेलकट रंगाचे डाग दिसतात. म्हणजे पानाच्या मागच्या बाजूला जर आपण बघितलं, निरीक्षण केलं, तर तेलकट डाग दिसतात आणि जे शिरा आहेत, तिथं त्या सुद्धा तेलकट दिसतात. तसेच गर्द रंगाचे ठिपके आपल्याला पानावर दिसतात. तर याच्यात हा म्हणजे बोंडापर्यंत सुद्धा म्हणजे सुरुवातीच्या अवस्थेपासून तर बोंडापर्यंत सुद्धा याचा प्रादुर्भाव दिसू शकतो. तर असे जर लक्षण दिसलं, तर समजा मोठं जर प्रमाण असेल याचा संसर्ग जास्त असेल, तर याचं पाणी पिवळे होतात आणि त्या गळून पडतात. पण आपल्या भागात हा तेवढा म्हणजे गंभीर नाही आहे. त्याच्यामुळे एवढा महत्वाचा आपला हा रोग आपल्या भागात नाही. पण याचं जे मॅनेजमेंट आहे ते सीड ट्रीटमेंटमध्ये हा चांगल्यापैकी कंट्रोल होतो. नंतर दुसरे जे आहे बुरशीजन्य. तर बुरशीजन्य रोग खूप महत्वाचे आहे कपाशीमध्ये. त्यामध्ये 3 ते 4 प्रकारच्या बुरशी आहेत. त्याच्यामध्ये आहे अल्टरनिया नावाची जी बुरशी आहेत म्हणजे नंतर मायरोथिशियम आहे, ही पण येते सुरुवातीला. नंतर कोरायनोस्पोरा आहे एक बुरशी आणि नंतर दहिया. तर असे जे बुरशीजन्य आहेत तर त्याच्यामुळे थोडंसं जास्त नुकसान होतं. तर हे जे याचं जर प्रमाण आहे, तर ते वेगवेगळ्या अवस्थेमध्ये येतात. तर सुरुवातीला अवस्थेमध्ये जर अल्टरनेरिया नावाची जी बुरशी आहे, त्याच्यामध्ये 2 जाती आहेत. तर ह्या कपाशीवर येतात आणि आपण बघू की पानावर वर्तुळाकार आणि अनियमित आकाराचे तांबड्या करड्या कलरचे चट्टे किंवा ठिपके आपल्याला दिसतात. याची वाढ आहे साधारण खालून पाण्याच्या जे पानं आहेत त्याच्यावरून आपल्याला ती दिसू शकते. तर त्याच्यामुळे आणि याचा प्रादुर्भाव बोंडावर सुद्धा होतो आणि त्याच्यामुळे आपल्याला बोंडगळ आणि पानगळ होऊ शकते. त्यानंतर जो आहे दुसरा एक मायरोथिशियम नावाची बुरशी आहे. तर याचे सुद्धा आपल्याला पानावर ठिपके दिसतात सुरुवातीच्या अवस्थेमध्ये. तर याच्यामध्ये जे खाली जे पानं आहेत म्हणजे सुरुवातीचे त्याच्यावर आपल्याला असा वर्तुळाकार रंगाचे जे बुरशीजन्य ठिपके दिसतात. कधी-कधी याच्यावर बुरशीची वाढ सुद्धा जे त्याची संरचना आहे किंवा त्याचे जे काही अवयव आहेत ते सुद्धा आपल्याला दिसतात.
आणि त्यामुळे त्याच्यावर बुरशीच्या जे संसर्ग आहे त्याच्यामुळे ठिपके होऊन आपल्याला तिथे छिद्र सुद्धा दिसू शकते. तर अशा ही सुद्धा एक अवस्था आहे. तर हा सुद्धा रोग आपल्याला आपल्या भागात म्हणजे महाराष्ट्राचा आणि विशेषतः MP मध्ये हा थोडासा दिसतो. नंतर आहे फोरायनोस्पोरा. तर हा जो रोग आहे हा मागच्या काही वर्षामध्ये 3-4 वर्षामध्ये थोडासा आपल्या भागात जास्त दिसायला लागलेला आहे. तर हा एक बुरशीजन्य रोग आहे आणि हा साधारणतः म्हणजे सप्टेंबर ते डिसेंबर ह्या महिन्यामध्ये पर्यंत आढळतो. तर याची जी म्हणजे संसर्ग आहे तो सुरुवातीला जमिनीलगतचे जे पानं आहेत म्हणजे जुने पानापासून नवीन पानाकडे, ते जुन्या पानांचा सुरुवातीला संसर्ग होतो आणि हळूहळू पसरायचा वरच्या भागाकडे होतो. आणि इथे सुद्धा आपण जे ठिपके आहेत त्याच्या पानावर ते गोलाकार अनियमित आकाराचे आपल्याला दिसतात आणि गोलाकार असतात साधारणतः. आणि कधी-कधी पक्षीचे जे डोळे आहेत त्याप्रमाणे सुद्धा याचं म्हणजे त्याचा जो मार्जिन आहे ठिपक्याची ती गर्द असते आणि मधला जो भाग आहे तो थोडासा फेंट म्हणजे हलक्या रंगाचा असतो. असे जे ठिपके दिसतात तपकिरी रंगाचे, तर ते फोरायनोस्पोरा नावाची जी बुरशी आहे त्याच्यामुळे तो आपल्या भागामध्ये होतो. तर हा थोडासा आपल्या भागामध्ये जास्त आढळलेला आहे. तर याचं जे व्यवस्थापन आहे ते करणं गरजेचं आहे. तर याचं व्यवस्थापन आपण सुद्धा नंतर बघू आपण शेवटी. नंतर दुसरा एक रोग आहे, दहिया नावाचा रोग आहे. तर हा रोग सगळ्यांना सोपा आहे ओळखण्यासाठी. म्हणजे साधारणतः जेव्हा वातावरणात आर्द्रता असते आणि तापमान कमी होत जातं. म्हणजे जवळपास दसऱ्याच्या दरम्यान जेव्हा वातावरण कमी व्हायला लागतं वातावरणातील, तर त्यावेळेस आपल्याला जे पान आहेत आपल्या कपाशीचे, तर त्यावर पांढऱ्या रंगाची बुरशी आपल्याला दिसते. म्हणजे दही शिंपडल्यासारखी किंवा पांढऱ्या रंगाची बुरशी आपल्याला हमखास आढळते. तर हा जो आहे सुरुवातीला हा जी देशी वाण होता म्हणजे आर्बोरियम नावाचं, तर त्याच्यावर आपल्याला हा दिसत होता त्यावेळेस. पण आजकाल जो बीटी हायब्रिड्स आहे आपले हिरसुटम त्याच्यावर सुद्धा दिसायला लागलेला आहे. आणि सुरुवातीला पांढरी वाढ होते आणि हळूहळू जेव्हा पेशीमध्ये शिरतो म्हणजे पानाच्या, त्यावेळेस ते जी पेशी आहे त्या मरतात आणि त्याचा आपल्याला करड्या रंगाचा दिसतो. त्याच्यामुळे पानगळ सुद्धा होते आणि बोंडावर सुद्धा त्याचा परिणाम होऊ शकतो. तर हा जो एक रोग आहे हा सुद्धा आपल्याला नियंत्रित करता येते व्यवस्थित. तर हा शेवटी होतो म्हणजे लेट स्टेजमध्ये येतो हा. त्याच्यानंतर काही एक विषाणूजन्य रोग आहे. तर हा एवढा महत्त्वाचा नाही आपल्या भागामध्ये. खूप 1-2% आपल्याला थोडंसं दिसतो प्रादुर्भाव. तर याच्यामध्ये जे फुलकिडे आहेत, थ्रिप्स म्हणतो आपण त्याला. त्या फुलकिड्याद्वारे हा प्रसार करतो. म्हणजे हा जो विषाणू आहे तो वहन करतात आणि जे निरोगी आपले झाडं आहेत, तर त्यावर जे संसर्ग झाल्यामुळे ती कोवळी पाने आणि शिरा जे आहेत पिवळ्या किंवा जांभळ होतात आणि थोडासा वरचा जो भाग आहे तो वाळतात किंवा आपण त्याला म्हणतो ब्लाइट जो म्हणतो म्हणजे करपासारखं होऊ शकतं. तर हे जे हा जो रोग आहे तर हा रोग आपल्या भागात एवढा नाही आहे आणि याचं नियंत्रण जे आहे ते जे आपले हे आहेत फुलकिडे आहेत, तर त्याचं नियंत्रण केलं तरी हा बऱ्यापैकी कंट्रोल होतो. तसेच जे आपलं गाजर गवत आहे म्हणजे बांधावर जे गाजर गवत असते त्याचे परागकणाद्वारे आणि सुद्धा हा पसरतो. म्हणजे त्याच्यावर जे फुलकिडे जर म्हणजे फुलकिड्याचा जर प्रादुर्भाव झालेला असेल तर तिथून ते आपल्या कपाशीवर सुद्धा आणू शकतात. त्याच्यामुळे जे बांधावर जे आपले गाजर गवत असेल किंवा फुलकिड्याचा प्रादुर्भाव असेल तर त्याचं नियंत्रित करून आपण याला नियंत्रित करू शकतो. पण हा तेवढा काही महत्त्वाचा नाही आपल्या भागामध्ये. त्यानंतर एक आहे आकस्मिक मर रोग. आकस्मिक मर रोग हा सुद्धा खूप महत्त्वाचा आहे कारण बऱ्याच तक्रारी येतात आपल्याकडे. जवळपास 60, 70, 90 दिवसाच्या नंतर आपल्याकडे म्हणतात की आकस्मिक मर रोग आलेला आहे. तर काय होतं की जी भारी जमीन असते उष्ण, त्या जमिनीमध्ये उष्ण तापमान आणि जे निचरा जो आहे पाण्याचा तो व्यवस्थित होत नाही. तर अशा वेळेस बोंड पकडण्याच्या आणि फुलल्याच्या अवस्थेमध्ये आपल्याला त्याच्यावर हा म्हणजे त्या अवस्थेमध्ये आपल्याला हा दिसतो. तर काय होतं की जेव्हा ह्या अवस्थेमध्ये असतं पीक, तर त्यावेळेस जो पाऊस झालेला आहे, अति पाऊस आणि त्याच्यामुळे शेतात पाणी साचलेलं आहे, निचरा झालेलं नाही. अशा वेळेस जे मुळांचे जे संरक्षण आहे त्याच्यावर परिणाम होतो आणि जे फिजिओलॉजी आहे म्हणजे किंवा ऑक्सिजन घेण्याची त्याची क्षमता जी आहे त्याच्यावर परिणाम होतो आणि अशा वेळेस आपल्याला ते मलूल झालेले दिसतात आणि आकस्मिक मर रोगासारखी लक्षणे दिसतात. तर ही जी आहे
हा तात्पुरता समस्या आहे, पण त्याला जर वेळेस आपण नियंत्रित केलं तर ह्या बऱ्यापैकी कंट्रोल होऊन जातो. नंतर दुसरी एक समस्या आहे आजकाल, जी मागच्या 2-3 वर्षापासून जी बोनसाड एक समस्या आपल्या भागात दिसायला लागलेली आहे. तर बोनसाड जो आहे, याचे कारण म्हणजे संस्कृतमध्ये मी सांगतो, की 2-3 वर्षांमध्ये कपाशी म्हणजे आपलं जे क्षेत्र आहे, तिथे जी पाण्याची जे पावसाचे प्रमाण आहे, ते जवळपास 1000 मिलीमीटरपेक्षा जास्त आहे. एव्हरेज मागचे जे 3 वर्षाचं बघितलं आणि जे पावसाचे दिवस होते, ते सुद्धा वाढलेले आहेत. त्याच्यामुळे एक जे पोषक वातावरण निर्माण झालं होतं ह्या रोगासाठी, त्याच्यामुळे याचा तो संसर्ग वाढला आहे आणि याचं जे नियंत्रण आहे ते आपण व्यवस्थित करू शकतो. टप्प्यावाईज आपल्याला ते जे सगळे म्हणजे ॲग्रोनॉमी प्रॅक्टिस असो आणि केमिकल मॅनेजमेंट असो आणि बाकी सुद्धा जे आहे जैविक, ते सुद्धा आपण करू शकतो याच्यामध्ये. तर याच्यामध्ये काय झालं, की काही जे शेतकरी होते ते गुलाबी बोंड आणि बोंडसाड याच्यामध्ये कन्फ्यूज झाले, की काही जे तांत्रिक अधिकारी वगैरे ते सुद्धा कन्फ्यूज होते. तर गुलाबी बोंड आणि बोंडसाड हे दोन्ही वेगळ्या समस्या आहेत आणि त्याला कसं ओळखायचं ते सुद्धा आपण फरक बघू. गुलाबी बोंड आणि बोंडसाड. तर गुलाबी बोंड हा कीटक आहे आणि बोंडसाडचा हा रोग आहे. म्हणजे याचे जे जैविक घटक, याचे जे घटक आहे किंवा रोगकारक घटक आहे ते वेगळे आहेत. आणि त्याचं जे कसे ओळखायचे, तर दोन्ही समस्या आहे आपल्या भागामध्ये आणि दोन्ही जे नियंत्रण आहे ते वेगळं आहे. तर ते आपण बघू. तर कपाशीमध्ये आपण बघू, की 2 प्रकारचे बोंडसाड आहेत. एक बाह्य बोंडसाड आणि आंतरिक. म्हणजे जे हिरव्या बोंडातील आतील जो भाग सडतो, तो एक प्रकार आहे आणि दुसरा आहे म्हणजे बोंडाच्या वर म्हणजे पृष्ठभागावर झालेला जो संसर्ग आहे, तो प्रामुख्याने बुरशीजन्य असतो. तर अशा प्रकारचे 2 प्रकारचे बोंडसाड आहेत. तर जो हिरव्या बोंडातील आतील जो भाग सडल्याचा जो प्रकार आढळलेला आहे, तर त्याच्यासाठी प्रामुख्याने काही जीवाणू आहेत. म्हणजे पॅन्टोया नावाचे जीवाणू आहे, बॅक्टेरिया आणि झॅन्थोमोनास. तर याने सुद्धा बोंडसाड होते. तर काही भागामध्ये बुरशी आहेत, वनस्पती बुरशी. तर त्याने सुद्धा होतं. पण हा आपल्या भागात आढळत नाही. पण आपल्या भागात जो आहे साधारणतः बॅक्टेरियल आहे, म्हणजे जीवाणूजन्य आहे. याच्यामध्ये काय होतं, की जे हिरवं बोंड आहे त्याच्या आतील आपण हिरवं बोंड फोडल्यानंतर आतील जो भाग आहे आपल्याला बिया आणि रुई तर सडलेले आढळतात आणि अशा बोंडामध्ये कुठलीही अळी आढळत नाही किंवा कीटक नाही. तरी पण बोंड आता सडलेलं आहे. त्याच्यामुळे थोडंसं कन्फ्यूज होतं, की बोंडअळी आहे की बोंडसाड. तर त्याच्यामध्ये आपण फरक बघू तांत्रिक समोर. तर आपण इथे बघू, की रुई जी आहे ती पिवळसर झालेली आहे, लाल झालेली आहे, बियासुद्धा सडलेल्या आढळतात. तर असे जे लक्षण आहे ते आंतरिक बोंडसाडाचं आहे, म्हणजे हिरवं बोंड. तिथे कुठलीही अळी नाही, पण आतून बोंड सडलेलं आहे. त्याचा जो संसर्ग आहे हा जेव्हा बोंड फलित होतं म्हणजे फर्टिलायझेशन होतं, तर त्यावेळेस सुद्धा याचा प्रादुर्भाव होतो सुरुवातीला आणि त्या अवस्थेमध्ये जर आपण व्यवस्थापन केलं, तर बराच जो संसर्ग आहे समोर तो कमी होतो. तर आपण इथे बघू, की जे लक्षणं आहेत बोंडसाडाची, म्हणजे साधारणतः बोंडामध्ये 3 ते 4 कप्पे असतात. त्याच्यापैकी 1-2 कप्पेच प्रादुर्भावग्रस्त किंवा संसर्ग झालेला दिसतात आपल्याला. तर कधी-कधी जर खूप जास्त संसर्ग असेल किंवा गंभीर स्वरूपाचं जर प्रमाण झालं असेल, त्यावेळेस बोंड पूर्ण ते सडतं आणि अशातून कुठलंही रुई किंवा अ, आपल्याला उत्पादन मिळत नाही. तर याचं नियंत्रण आपण व्यवस्थित करू शकतो. तर हा झाला आंतरिक बोंडसाडाचा प्रकार, जो थोडासा गंभीर आहे. आणि याचं पण नियंत्रण आपण जर वेळेवर केलं, तर चांगला कंट्रोल होतो हा. नंतर दुसरा जो आहे बाह्य बोंडसाड. तर बाह्य बोंडसाड म्हणजे एक आंतरिक झाला आणि एक बाह्य बोंडसाड. तर याच्यामध्ये बाह्य बोंडसाडामध्ये आपण बघू, की याच्यामध्ये काही जे रोगकारक म्हणजे फायटोपॅथोजेनिक फंगाई म्हणजे अ, अ, वनस्पतीजन्य म्हणजे रोग करणाऱ्या ज्या बुरशी आहेत, त्याच्यामध्ये बरेच बुरशी आहेत. तर आपल्या भागामध्ये जे मुख्यतः आहे त्यामध्ये फुझेरियम आहे, डिप्लोडिया, कोलोट्रिकम, पोमा, अल्टरनेरिया, कोरायनोस्पोरा. तर ह्या ज्या बुरशी आहेत त्या बुरशी हा संसर्ग आपल्या करतात म्हणजे बोंडावर. तर आपण इथे बघू शकतो, की काही लक्षणे मी दाखवलेली आहे. त्याच्यामध्ये बोंड काळपट होणे, बोंडावर पांढरी बुरशीची वाढ होणे किंवा तपकिरी किंवा काळ्या रंगाची वाढ होणे, अशी सुद्धा आपल्याला लक्षण दिसतात. तर हा बुरशीजन्य बोंडसाडाचा प्रकार आहे. नंतर काही भागामध्ये म्हणजे साधारणतः जे बार्बाडेन्स नावाची जात आहे, त्याच्यावर आपल्याला बोंडावर सुद्धा याचा प्रादुर्भाव म्हणजे संसर्ग दिसू शकतो. त्याच्यामध्ये तेलकट रंगाचे डाग दिसतात आणि किंवा वरचा जो पेशी आहेत त्या खराब झालेल्या दिसतात. तर हा जो आहे तो बाह्य बोंडसाड आहे. तर याचं सुद्धा आपण नियंत्रण व्यवस्थित करू शकतो. तर याचं आणि जे मी आता जे काही रोग सांगितले होते, पानांवर जे ठिपके होते, पानांवर येणारे ठिपके, करपा, तर याच्यासाठी आणि ह्या बाह्य बोंडसाड याच्यासाठी जे व्यवस्थापन आहे म्हणजे बुरशीनाशकाचं ते एकच आहे.
त्याच्यामुळे आपण त्यांना दोन्ही रोगांना चांगल्या प्रकारे नियंत्रित करू शकतो. पण जो दुसरा जो आहे आंतरिक, त्यासाठी आपल्याला थोडंसं वेगळ्या प्रकारची पद्धती वापरावी लागेल, ते आपण समोर बघू. हे झाले 2 प्रकार बोंडसडण्याचे. नंतर एक जो फरक आहे म्हणजे बोंडअळी आणि बोंडसडण्यामध्ये, तो आपण फरक ओळखू आणि तो फरक म्हणजे समजणं गरजेचं आहे. तरच आपण त्याचं व्यवस्थित नियंत्रित करू शकतो. तर बोंडसड आणि बोंडअळी म्हणजे आंतरिक बोंडसड आणि बोंडअळी दोन्ही प्रकार आपल्याला शेतामध्ये आहेत. कधी-कधी ते एका बोंडात सुद्धा आढळू शकतात. तर आता मी सांगितलं आंतरिक बोंडसड अगोदर जे सांगितलं आहे त्याप्रमाणे आपण बघू, की जे हिरवं बोंड आहे त्याच्या आतमध्ये जर फोडलं आहे आणि तिथे जर बोंडसड असेल, तर तिथे जे लक्षण आहे त्यामध्ये बिया सुजलेल्या दिसतात किंवा सडलेल्या दिसतात. तशी जी रुई आहे, ती रुई सुद्धा खराब झालेली असते किंवा तो भाग आहे तो चिकट दिसेल त्या भागामध्ये. असे जर लक्षण आहे, तर तो आंतरिक बोंडसड आहे. तर बऱ्याच वेळा काय होतं, की त्या बोंडावर कुठलेही कीटकांचे लक्षणं किंवा रसायन किडींचे खून दिसणार नाही. कधी-कधी दिसू शकते, पण बऱ्याच भागात दिसत नाही. तरी पण बोंड आतमध्ये सडलेलं असते. तर हा जो प्रकार आहे तो आंतरिक बोंड सडण्याचा आहे. हे आपण बघितलंय. पुन्हा एकदा तुम्ही जाणून घ्या. आणि दुसरा जो आहे बाह्य बोंडसड म्हणजे बोंडावर जे संसर्ग आहे ते आपण इथे लागू शकतो. बोंड काळपट होणे म्हणजे वरचा जो भाग आहे किंवा बुरशीची वाढ आहे. तर हा जो आहे बुरशीजन्य आहे. त्याच्यामुळे बुरशीनाशक आपल्याला ते वापरावे लागेल याच्या नियंत्रणासाठी. तर ते लक्षण दिसतं आपल्याला ते लगेच आपण वापरून नियंत्रित करू शकतो. तर हा जो झाला बोंड सडण्याचा प्रकार आहे. आणि दुसरे जे आहे बोंडअळी. तर बोंडअळी कशी ओळखायची? म्हणजे याचं कन्फ्यूज व्हायचं नाही, की बोंडअळीमध्ये आपण बघू, की जे बोंड प्रादुर्भावग्रस्त झालेलं आहे, गुलाबी बोंडअळीने, तर तिथे आपल्याला एक छिद्र दिसेल बोंडावर. नंतर बोंड फोडल्यानंतर बोंडाच्या आतमध्ये अळी दिसेल, अळीची अवस्था दिसेल किंवा अळी जे बिया आहेत विकसित होणाऱ्या, त्या बिया सुद्धा खाल्लेल्या किंवा कुरतडल्याच्या आढळते. तर असं जे लक्षण दिसलं तर क्लिअर कट हे लक्षण हे बोंडअळीचं आहे. नंतर बोंडअळीच्या अवस्था सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये दिसेल. म्हणजे पूर्ण विकसित झालेली किंवा सुरुवातीची अवस्था. पण बी तुम्हाला तिथे खाल्लेलं दिसेल. नंतर त्या अळीने केलेली जी विष्ठ आहे, त्या बोंडामध्ये प्रादुर्भावस्था झाल्यामुळे ते सुद्धा त्याच्यामध्ये आढळेल. असं जर लक्षण आहे, तर हे क्लिअर लक्षण गुलाबी बोंडअळीचं आहे. आणि इकडे जे आहे ते बोंडसड आहे. त्याच्यामुळे दोन्ही जो फरक आहे, तुम्ही जाणून घ्या. त्याच्यामुळे आणि दोन्ही याचं जे व्यवस्थापन आहे ते वेगळं आहे. ठीक आहे. गुलाबी बोंडचं व्यवस्थापन बऱ्यापैकी तुम्हाला माहीतच आहे, कारण की बरेच प्रसार आणि व्यवस्थापन उपाय शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेले आहेत. तर त्याच्यामुळे तो एवढा कठीण नाही आहे शेतकऱ्यांना ओळखण्यासाठी. पण त्याच्यासोबत जे बोंडसड आहे ते त्याचं कन्फ्यूज होऊ नये. बोंडसड हा वेगळा आहे आणि तुम्हाला आता समजलंच असेल, की बोंडसड म्हणजे कसं ओळखायचं. त्याच्यानंतर आता व्यवस्थापन. तर व्यवस्थापन आता आपण इथे बघू, की कारण की रोगांसाठी काय असतं सुरुवातीपासून मॅनेजमेंट करणं खूप गरजेचं आहे. कारण एकदा रोग आल्यानंतर ते खूप खूप कठीण जाते. तर सुरुवातीलाच आपण जर चांगल्या जे प्रॅक्टिसेस आहे आपल्या म्हणजे ॲग्रोनॉमी प्रॅक्टिस आहे किंवा मॅनेजमेंटच्या प्रॅक्टिस आहेत, तर ते जर आपण व्यवस्थित केल्या, तर बऱ्यापैकी समोर जे आणि खत व्यवस्थापन आहे, ते सुद्धा केलं तर बऱ्यापैकी कीट आणि रोग दोन्ही आपण नियंत्रित करू शकतो. तर जे एकात्मिक व्यवस्थापन पद्धतीमध्ये आपण बघू, की किंवा आपण शेताची हे करतो म्हणजे शेत तयार करतो. त्यावेळेस ती ते नांगरणी खोल करावी आणि जे जमीन आहे ती कडक उन्हात तापू द्यावी. त्याच्यामुळे जे कोश असतात कीटकांचे आणि रोगांचे काही अवशेष असतात, तर ते सुद्धा एक्सपोज झाल्यामुळे, उन्हात आल्यामुळे ते कडक उन्हात ते नष्ट होतात. तर अशा प्रकारे त्याचं आपण करू शकतो. नंतर जे रोगग्रस्त पिकांचा काडी कचरा आहे शेतामध्ये किंवा रोगग्रस्त जे बोंड आहेत, ते सुद्धा आपण जमा करून ते नष्ट करावे. कारण त्याच्यामुळे जो समोरचा जो संसर्ग आहे किंवा प्रादुर्भाव आहे, तो आपण रोखू शकतो. तसेच जे प्रत्येक क्षेत्रावाईज आपल्याला काही वाहन आहेत. म्हणजे उन्नत वाहन आहे किंवा संकरित वाहन आहे, त्याची शिफारस केलेली असते. तर त्या क्षेत्रावाईज आणि जमिनीच्या प्रतवारीनुसार आपण त्याची लागवड करण्यात यावी. तसे क्रॉप रोटेशन खूप महत्वाचं आहे. म्हणजे फेरपालट. फेरपालटमुळे काय होतं, की बरेच जे रोग असतात ते वेगवेगळ्या याचे म्हणजे जातीचे असल्यामुळे आणि म्हणजे त्याचं जे होस्ट आहे म्हणजे ते वेगळं असल्यामुळे त्याचा जो अटकाव होतो म्हणजे त्याचा प्रसार होत नाही. रोगग्रस्त जे पॅथोजन्स आहे किंवा रोगकारक घटक आहे त्याचा प्रसार होत नाही आणि त्याची जी वाढ आहे समोरची ती थांबते. त्याच्यामुळे फेरपालट सुद्धा महत्वाची आहे. तसेच नत्र आणि स्फुरदयुक्त खतांचा अतिवापर सुद्धा घातक आहे रोगांसाठी आणि किडींसाठी सुद्धा. तर याचा वापर सुद्धा जे शिफारस केलेली आहे आणि जमिनीच्या प्रतवारीनुसार त्यानुसारच करावा. अतिवापर केला तर तो आपल्याला घातक ठरतो आणि जे रोग आणि कीड आहेत ते सुद्धा वाढतात.
तसेच म्हणजे अगोदरच्या लेक्चरमध्ये रामकृष्ण सरांनी सांगितलंय की सेंद्रिय खतांचा वापर सुद्धा खूप महत्वाचा आहे. नक्कीच तो, कारण की सेंद्रिय खतामुळे सुद्धा जमिनीचं जे कार्बन आहे किंवा सेंद्रिय जे प्रमाण आहे त्याचं सुद्धा प्रमाण वाढतं. हवा खेळती राहते आणि जे आपल्याला म्हणजे मित्र सूक्ष्मजीव आहेत त्याचं सुद्धा प्रमाण शेतात वाढतं आणि त्याच्यामुळे सुद्धा जे अटकाव होतो, जे रोगकारक घटक आहे ते सुद्धा वाढत नाही. नंतर रासायनिक म्हणजे जे व्यवस्थापन आहे त्याच्यामध्ये आपण बघू की सांगितलं की सी ट्रीटमेंट. तर सी ट्रीटमेंट आता कारण की पेरणी शेतकरी बऱ्याच आता सुरुवात होईल पेरणीला बऱ्या भागामध्ये. तर त्यावेळेस बीजोपचार खूप महत्वाचा आहे आणि कपाशीमध्ये सी ट्रीटमेंट सुद्धा साठी काही बुरशीनाशक दिलेले आहेत. तर त्याच्यामध्ये मुख्यतः म्हणजे जे मूळ कुजव्या रोग आणि मर रोग म्हणजे सुरुवातीला सांगितलं आहे, तर त्यासाठी आपण सी ट्रीटमेंट खूप गरजेचं आहे. कारण की ऑलरेडी बियाण्याला रसवंशा किडींचं सी ट्रीटमेंट केलेली असते. पण बुरशीनाशकाची नाही राहत. तर अशा वेळेस आपल्याला आपण त्याला सी ट्रीटमेंट करू शकतो. त्याच्यामध्ये काही बुरशी म्हणजे फ्लुक्झोपॅरेक्झाड आहे, टेट्रागोनेझोल आहे. तर यापैकी कुठली एक बुरशीनाशकाची आपण त्याला सी ट्रीटमेंट करू शकतो. याचं प्रमाण आहे 1.5 मिली प्रति किलो. तसेच दुसरं जे आहे एक कार्बोक्सिन आणि थॅर्मिक संयुक्त बुरशीनाशक येतात. तर याच्यामुळे एक चांगला एक पर्याय आहे. तर हे जे 3.5 ग्राम प्रति किलो त्याच्यामध्ये मूळ कुजवे आणि जीवनजन्य काही रोग आहेत, तर ते सुद्धा नियंत्रित होतात. तर याचं जे प्रमाण आहे ते 3.5 ग्राम प्रति किलो. तर याचं जर सी ट्रीटमेंट केली बियाण्याला तर मूळ कुजवे आणि मर रोग चांगल्यापैकी नियंत्रित होतात. तसेच एक जे परजीवी बुरशी आहे म्हणजे जैवनियंत्रक बुरशी, त्याला ट्रायकोडर्मा म्हणतो. तर ही जी बुरशी आहे ही बुरशी सुद्धा आपण त्याला सी ट्रीटमेंट करू शकतो किंवा मग आपलं जे खत आहे खतामध्ये सुद्धा जिथं आपण खत टाकलेलं आहे तर त्यावेळेस मिक्स करून सुद्धा आपण हे शेतामध्ये वापरू शकतो. तर हे खूप चांगला एक पर्याय आहे. नंतर जे मी तुम्हाला बुरशीजन्य काही रोग सांगितले म्हणजे बुरशीजन्य ठिपके किंवा करपा जे सांगितले आणि जो बोंडसाड आहे म्हणजे बाह्य बोंडसाड, तर अशा याच्यासाठी म्हणजे बुरशीजन्य बोंडसाड तर काही जे बुरशीजन्य बुरशीनाशक आहेत ते म्हणजे बरेच पर्याय आहेत. तर त्यापैकी कुठलंही आपण एक वापरू शकतो जसं लक्षणं दिसतात आपल्या शेतामध्ये. त्याच्यामध्ये पायराक्लोस्ट्रोबिन आहे, कार्बनडेजिम आहे, मेटिराम आणि पायराक्लोस्ट्रोबिन हे संयुक्त एक बुरशीनाशक आहे. क्रेसोझिम मिथिल आहे, प्रोपिकोनेझोल, तर यापैकी कुठलंही आपण एक वापरू शकतो. परत आपण समोर ते बघू. नंतर बाकी जो बोंडसाड आहे त्याचं सुद्धा नियंत्रण समोर बघू आपण. नंतर काही जे सूत्रकृमी आहेत तर त्याला जे आधार देणारे काही तण आहेत शेतामध्ये तर ते आपण काढून सुद्धा त्याचा जो प्रसार आहे तो थांबवू शकतो. त्यामध्ये अमरवेल, टायन्थेमा, मोनोगायना हे जे काही वीड आहेत, तण आहेत ते सुद्धा नियंत्रित करू शकतो. नंतर एक आकस्मिक मररोग मी तुम्हाला सांगितलं होता. तर याचं जे नियंत्रण आहे कारण की हा अचानक येतो जेव्हा फुलावर आणि बोंडावर असतं आपलं पीक. तर त्यावेळी याच्यामध्ये जर वेळीच आपण त्याचं जर नियंत्रण केलं तर हा बऱ्यापैकी कंट्रोल होतो. तर त्याच्या जर असे लक्षणे आपल्याला दिसले, आकस्मिक मररोग आलेला असेल विशेषतः भारी जमिनीमध्ये तर अशा वेळेस शेतातले जे पाणी साचले असेल ते पाणी निघण्याची व्यवस्था करावी आणि जे हिरवळीची खतं आहेत त्याचा सुद्धा आपण ते वापर सुरुवातीला जर केला तर तो सुद्धा नियंत्रित होतो आणि असे जे लक्षणग्रस्त जर झाडं असतील, रोप असतील तर अशा वेळेस आपण कॉपर ऑक्झिक्लोराइड 20 ग्राम किंवा कार्बनडेजिम 20 ग्राम प्रति 10 लिटरमध्ये मिक्स करून ते आपण त्या जे झाड आहे प्रादुर्भाव त्याच्या भोवताल आपण ते मिसळून म्हणजे ड्रेंचिंग करून ते आपण म्हणजे करू शकतो व्यवस्थित. तर ते बऱ्यापैकी मग ते रिकव्हर होतात. नंतर आपण बघितलं की आता बोंडसाड आपण जे बघितलं म्हणजे 2 आंतरिक आणि बाह्य म्हणजे बुरशीजन्य. तर बुरशीजन्य बोंडसाड आणि जे ठिपके आहेत, बुरशीजन्य ठिपके पानांवर, तर दोन्हीसाठी नियंत्रण एकच आहे. परत मी तुम्हाला एकदा रिपीट करेल. तर सुरुवातीला आपण बघू की बोंडसाडचं थोडंसं डिटेलमध्ये बघू की व्यवस्थापन कसं करायचं. तर याच्यामध्ये आपण बघू की जे रोगग्रस्त बोंड आहेत म्हणजे आपण जेव्हा बघतो रोगग्रस्त बोंड आहेत, तर असे बोंडे बघितल्यानंतर शेतात ती फेकू नये. ती एका जागी जमा करून ती नष्ट करावी. विशेषतः आंतरिक बोंडसाड आणि ते शेतात जर टाकले तर त्याच्यातून जो बॅक्टेरिया आहे तो पावसाद्वारे परत आपल्या शेतात तिथेच राहून परत तो त्याचा संसर्ग करू शकतो. त्याच्यामुळे असे रोगग्रस्त बोंड आणि काही अवशेष ते सुद्धा नष्ट करावे. नंतर नत्रयुक्त खतांचा जो वापर आहे
अतिवापर जो आहे तो न करता जेवढं शिफारस आहे त्या प्रमाणातच करावा आणि प्रत्येक स्टेज वाईज करावा. म्हणजे कोरडवाहू आणि याच्यासाठी ओलितासाठी जे रिकमेंडेड आहे तेवढंच करावं. नंतर जी एक लागवड जे अंतर आहे, पिकाचं अंतर सुद्धा खूप महत्वाचं आहे. कोरडवाहू आणि ओलितासाठी. तर त्याचे अंतर जे ऑप्टिमम आहे, म्हणजे जे शिफारस केलेलं आहे तेवढंच करावं. एक खूप जवळ किंवा खूप दूर त्याची लागवड करू नये. त्याच्यामुळे सुद्धा तो वाढण्यास मदत करतो बोंडसड रोग. नंतर जे अतिवाढ आहे कारण की खत जर आपण अति दिला तर वाढ सुद्धा अति होते किंवा बऱ्याचदा शेतात जास्त पाणी साचलं आहे तर त्याच्यामुळे जी कायिक वाढ आहे म्हणजे व्हेजिटेटिव्ह ग्रोथ ती सुद्धा जास्त झाल्यामुळे सुद्धा रोगांना आणि किडींना सुद्धा त्याचं ते पोषक ठरतं. त्याच्यामुळे अतिवाढ सुद्धा रोखावी. तर हे रोखण्यासाठी काही संजीवक असतात. तर संजीवक वापरण्यापेक्षा सुरुवातीलाच जर व्यवस्थापन चांगलं केलं तर ही अतिवाढ होत नाही. नंतर शेतातून जे पाण्याचा निचरा आहे ते सुद्धा करणं खूप गरजेचं आहे. कारण की शेतात जर पाणी साचलं त्याच्यामुळे झाड आणि जे शेत आहे आपलं कपाशीचं ते सुद्धा त्याला अधिक संवेदनशील होतं आणि ते कमजोर होतं आणि जे मायक्रो क्लायमेट आहे ते सुद्धा तयार होतं तिथे. त्याच्यामुळे शेतात पाणी साचू न देता त्याचं सुद्धा पाणी निघण्याची व्यवस्था करावी. नंतर एक जे महत्वाचं आहे तर काय होतं की जे बोंडसडसाठी म्हणजे 60 ते 90 दिवसाच्या दरम्यान आपल्याला काही काळजी घेणं गरजेचं आहे. तर रस शोषणारी किडी जी आहे त्याच्यामध्ये फुलकिडे आणि तुडतुडे असं जर प्रमाण जर आर्थिक नुकसान पातळीच्या वर असेल तर त्याचं सुद्धा नियंत्रण करणं गरजेचं आहे. कारण की हे जे कीड आहेत ते आपलं जे झाड आहे विशेषतः जे कोवळे कळ्या असतील किंवा बोंड असतील तर त्याला सुद्धा ते म्हणजे प्रादुर्भाव करून त्याला ते हे म्हणजे अधिक संवेदनशील करतं रोग वाढण्यासाठी. तसेच हिरवे आणि काळ्या रंगाचे काही ढेकूण असतात तर ते सुद्धा ह्या जीवाणूंचं वहन करतात जे बोंडसड रोगासाठी कारणीभूत आहे आंतरिक बोंडसडण्यासाठी. तर याचं सुद्धा नियंत्रण करणं गरजेचं आहे. तसंच एक जो लाल ढेकूण येतो आपण म्हणतो रेड बॉटम बग तो 120 दिवसानंतर येतो. तर त्याचं नियंत्रण त्यावेळेस करणं गरजेचं आहे. पण सुरुवातीला आहे ते तुडतुडे आणि फुलकिडे याचं नियंत्रण करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये आपण काही कीटकनाशक आहे त्याच्यामध्ये फ्लोनिकेमिड आहे, डायनोटिफिरॉन आणि डायफेन्थुराइन यापैकी कुठलंही एक आपण कीटकनाशक वापरू शकतो. ते प्रमाण सुद्धा दिलेलं आहे. तर ते त्यानुसार त्याचं नियंत्रण करता येईल. नंतर 120 दिवसानंतर जो लाल रंगाचा जो ढेकूण येतो तो 120 दिवसानंतर येतो. त्याच्यासाठी फ्लुव्हॅलिन नावाची जे कीटकनाशक आहे 4 ग्राम प्रति 4 ml आहे ते मिली आहे ते प्रति 10 लिटर याच्यामध्ये आपण ते वापरू शकतो. तर याच्यामुळे काय होतं की तो लाल रंगाचा ढेकूण आहे तो जेव्हा बोंड म्हणजे ओपन व्हायला लागतात तर त्यावेळेस जे विकसित होणारे धागे आहे आणि किंवा बिया आहेत तर त्याचं जे आहे त्याची प्रत खराब करतात कारण की त्याच्यातून रस शोषण करतो आणि काही सुद्धा जे घटक आहे रोगकारक ते सोडतो आणि ती प्रतवारी आहे धाग्याची ते सुद्धा कमी करतो किंवा खालावतो. तर त्याच्यामुळे ह्या 2 कीटकांचं म्हणजे फुलकिडे, तुडतुडे आणि जे ढेकूण आहेत रस शोषणारे त्याचं नियंत्रण करणं खूप गरजेचं आहे. आणि एक सगळ्यात महत्वाचं एक सांगता येईल की एक खबरदारीचा उपाय म्हणून म्हणजे 60 ते 90 दिवसाच्या दरम्यान आपल्याला जे आंतरिक बोंडसड जे सांगितलंय मी त्याच्या नियंत्रणासाठी कॉपर ऑक्झिक्लोराइड 25 ग्रॅम अधिक स्ट्रेप्टोसायक्लिन हे 1 ग्राम याचं 10 लिटरमध्ये जे मिश्रण करून जर आपण फवारणी केली तर बऱ्यापैकी समोरचा जो संसर्ग आहे तो थांबवता येतो. आणि एक खबरदारीचा उपाय म्हणून हा तुम्ही एक म्हणजे ठरवूनच टाकायचं की आपल्याला याची फवारणी करायचीच आहे. जर बोंडसडाचा प्रकार जास्त असेल आपल्या शेतामध्ये किंवा त्या याच्यामध्ये वाणामध्ये तर आपल्याला ते हे याची फवारणी करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे 60 ते 90 दिवसाच्या दरम्यान COC 25 ग्राम आणि स्ट्रेप्टोसायक्लिन हे अँटिबायोटिक आहे. तर हे 1 ग्राम. तर याचे 10 लिटरमध्ये फवारणी मिश्रण फवारणी करू शकतो. संसर्ग अधिक असेल तर परत रिपीट तो करू शकतो 15 दिवसांनी. नंतर इथे मी बुरशीनाशक दिलेले आहे. तर हे म्हणजे बाह्य बोंडसड आणि बुरशीजन्य ठिपके जे आहेत त्यासाठी सुद्धा ह्या दोन्ही साठी सारखेच आहे ते आपण वापरू शकतो. तसेच एक दह्य नावाचा जो रोग होता येतो आपल्या भागामध्ये थोडासा लेट येतो म्हणजे वातावरणात तापमान कमी झाल्यानंतर त्यासाठी 2 जे बुरशीनाशक आहे विशेषतः क्रेसोझिम मिथिल नावाचं जे बुरशीनाशक आहे ते 1 ml म्हणजे प्रति मिली 1 ml किंवा 10 ला 10 मिली आणि एक अझोझाइस्ट्रोबिन आणि डायफेन्थ्रिन ह्या 2 पैकी कुठलेही एक बुरशीनाशक आपण त्या दह्या रोगासाठी नियंत्रणासाठी वापरू शकतो.
आणि जे बाकीचे जे बुरशीनाशक आहेत ते सुद्धा आपण जे पानावणी ठिपके आणि बुरशीजन्य बोंडसड आहे त्यासाठी ते वापरू शकतो. दोन्हीसाठी एकच आहे. यापैकी कुठलेही एक, ते बरेच पर्याय आहे आणि जसं त्याचा प्रादुर्भाव असेल त्यानुसार दुसरी फवारणी करू शकतो. तर अशा प्रकारे आपण रोग व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करता येईल. धन्यवाद. धन्यवाद सर.